हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे मार्गशीर्षचा चौथा गुरुवार आणि मी उठले ऑलमोस्ट 6:30ला आणि आता वाजत आहेत सकाळचे. आम्ही दोघं पण खूप प्रयत्न करत होते, पण ती जरा पण झोपत नव्हती, खूप हालत होती. मग फायनली तिला आम्ही उठवलं. दीपकला पण भूक लागलेली, त्याला पण मी थोडा ब्रेकफास्ट करून दिला, कारण का त्याला टेस्टलेस झालेला तो. त्याचा ब्रेकफास्ट केला, पिल्लूला थोडं दूध दिलं आणि नंतर मग मी माझ्या कामाला लागली पुढे. भूक आहे ती वाचायचं असतं त्याच्यातलं काय या आधी पण फाडलं, आता पण फाडलं, याच्यातलं सगळे असे पेज एक एक करून फाडून टाकशील, मग वाचशील काय तू? दे दिला, दे आणि परत घे ना, दे आणि परत घे ना. नाही पाडणार ना, धर घे. काय मी परत घेऊन गेल भूक, परत फाडलंच तर समजलं? काय बोलतात बाबा? समजलं? हा बोल. काय मेहनत लागते खूप करायला. दे, राग आला बा, दे. घे घे, पा दे मला, पा दे. नको, पा दे, पा. हे घे, घे. 7 वाजल्यापासून जागी, आत्ता वाजलेत 11. अजून पण माझी पूजा झाली नाही. मी उठले सकाळी 6 वाजता. झोप आली आहे पण झोपत नाही आणि मला लागले भूक. मी आणले चिप्स बघा. म्हणजे जाम आज मला इरिटेट केला नाही पिल्लूने. लिटरली आम्ही दोघांनी तिला 4 ते 5 वेळा झोपायचा प्रयत्न केला, तरी पण ती झोपली नाही. म्हणजे झोप आली तरी पण ती झोपत नाही. आणि आता बघा कुठे चालू. इकडे ये, इकडे आणते, मला भूक लागली आहे. पिल्लू इकडे ये. अगं इकडे ये ना, इकडे ये इकडे. आणि इकडे ते चिप्स. परीक्षा घेते की मी पूजा कशी करणार आहे. आता हिला वॉकरमध्ये ठेवणार आहे, हिचे बाबा बघणार आणि मी करणार आहे पूजा. आता फायनली 11 वाजता, 6 वाजता उठून 11 वाजता पूजा करते. आणि इथे पिल्लू आणि पिल्लूचे बाबा बसलेले. मी करत होती पूजा, कारण का मी म्हटलं तू आता सांभाळ, मी पूजा करून घेते, कारण का नंतर उशीर झाला तर उशीर झाला, कारण का त्यात काही अर्थ नव्हता. पिल्लूच्या बाबांना पण होता खूप फीवर आणि सर्दी पण झालेली ऑलमोस्ट. आणि कितीही काळजी घेऊन सुद्धा पिल्लूला पण ते फीवर आणि सर्दी नॉर्मल झाली, पण फीवर तिला हाय होता. ऑलमोस्ट तिला दुपारनंतर फीवर चालू झाला. दुपारनंतर संध्याकाळी फीवर चालू झाला, ज्याच्यानंतर ती उठली, तिची आंघोळ वगैरे झाली आणि रात्री ऑलमोस्ट 7-8 वाजता तिला फीवर चालू झाला. तर तुम्ही पुढे बघालच. आणि ती पिल्लू ना कुकीला बघून लाजत होती. तुम्ही ते कॅप्चर केलं आहे मी, तुम्ही बघितलंच असेल ते. आणि जेव्हा पिल्लूचे बाबा आजारी पडतात तेव्हा पिल्लू आजारी पडते. हे 3 टाइम झालं आहे, कारण का आम्ही दोघंच असतो, न्यूक्लिअर फॅमिली आहे. त्याच्यामुळे मी काम करत असले तर दीपकला हँडल करावंच लागतं आणि थोडं ना थोडं करावंच लागतं. आणि आज होता गुरुवार, असं वाटलं ना की मला देवी माझी परीक्षा घेते की मी कसं मॅनेज करते, कसं सगळं करते, पूजा करते की नाही एवढ्या सगळ्यातून. पण मी सगळं अगदी व्यवस्थित केलं, कारण का ते करणं पण भाग होतं. एक गुरुवार मिस करायचा नव्हता मला, कारण का लास्ट इयर मिस झालेला. सो पिल्लूला घेऊन मी सगळी ती पूजा वगैरे केली. आणि इथे कुकी बाहेर होती आणि पिल्लू बघताय तुम्ही कशा प्रकारे हसत होती. तिला बघून हसत होती. पिल्लू आणि कुकीचं बॉन्डिंग वेगळंच आहे. तिला काय वाटतं काय माहिती, डॉग हा डॉग वाटत नाही की तिला टेडी वाटतो का काय माहिती. ती दिसली ना की तिला जाम एनर्जी येते. म्हणजे वॉकरवर ठेवली ना तरी ती कुठे बसते, काय करते ना ते पिल्लूला माहिती. तिला जाऊन वाकून बघून येते, ती तिथे बसली आहे की दुसरीकडे बसली, असं म्हणजे तिचं चालूच असतं. आणि इथे ती थोड्या वेळ खेळत होती. त्याच्यानंतर मी माझी पटपट पूजा करून घेतली. आणि पूजेला तुम्हाला तर माहितीच आहे, अर्धा तास ऑलमोस्ट लागतं.
बुक वगैरे वाचण्यात सगळं करण्यात अर्धा तास होऊनच जातो. आणि पूजा करता करता दीपक इथे पिल्लूला खेळवत होता. जास्त अंगाजवळ पण त्याने घेतलं नाही, कारण का त्याला पण फिवर होतं असं. त्याच्यामुळे मग तिला लांबच ठेवलेलं आणि ती वॉकरवरच खेळत होती ऑलमोस्ट. आणि बोलतात ना, कितीही प्रिकॉशन घ्या, काही घ्या, जे होणार आहे ते होणारच आहे. तसंच झालं आमच्या बाबतीत. दीपकला पिल्लूला फिवर आलाच शेवटी. कसा अचानक आला काय माहिती. आता थंडी पण हळूहळू खूप वाढत चालली आहे. मे बी त्याच्यामुळे व्हायरल पण असू शकतं, इन्फेक्शन पण झालेलं असू शकतं, कारण का छोट्या मुलांना इन्फेक्शन लगेच कॅच करून घेतं. त्याच्यामुळे ते झालं असेल माइट बी. आणि माझी फायनली पूजा झाली. मी खाल्लं काहीतरी, कारण का सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. ऑलमोस्ट मी 3-4 वेळा चहा पिलेली, कारण का खूप कसं तरी इरिटेशन होत होतं. पिल्लू आमची जरा पण झोपत नव्हती, जरा पण म्हणजे जरा पण नाही. तिला झोप आलेली पण ती खूप हे करत होती, क्रँकी होती. म्हणजे तिला झोप पण येते पण तिला झोपायचं पण नाही आहे, असं तिचं चालू होतं. तिला आम्ही भरपूर वेळ जागा ठेवली. आणि मी सकाळी उठलेली 6:30ला उठली. मी म्हटलं आता लवकर पूजा करेल, 7पर्यंत तरी 8पर्यंत तरी माझी पूजा करेल. पण नाही, मी आंघोळ करून आली तोपर्यंत पिल्लू आमची उठलेली. आणि तिला तरी मी झोपायचा प्रयत्न करत होती, पण ती काही झोपतच नव्हती. सो तिला जरा वेळ आम्ही खेळवलं. तोपर्यंत मी बाल्कनी वगैरे मला डेली वॉश करावी लागते, कारण का खूप सारी डस्ट असते त्याच्यामुळे. आणि मग ते केलं. मग नंतर परत तिला झोपवायला घेतलं, पण ती फक्त 10 मिनिट्स झोपली. 10 मिनिट्स झोपली आणि तिच्या बाबांना खोकळा आला. तो खोकळा आला ते ती उठली, ती परत मग 3 तास जागी राहिली. मग असं करता करता तिला 1 वाजला झोपेपर्यंत. मग तिला 12:30-11 वाजता मी थोडंसं खायला दिलं, ब्रेकफास्ट दिला. रव्याची खीर करून दिली, ती खाल्ली तिने. आणि मग नंतर परत थोडा वेळ 1 वाजेपर्यंत खेळली. आणि ऑलमोस्ट माझी पूजा आहे ना 12 वाजता झाली आज. काही फायदा झाला नाही. मी एवढ्या सकाळी लवकर उठून 6:30ला उठून काहीच फायदा झाला नाही. आणि रात्री पण ती ऑलमोस्ट 2 वाजता झोपली. आता काय माहिती, हल्ली तिची झोप एकदमच लेस. दिवसा पण नाही झोप, रात्री पण नाही झोप, दुपारी पण नाही झोप. झोप हा प्रकार तिच्या ह्याच्यातच नाही आहे. फक्त खेळ 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 बस. आणि आता मला जेवण करायचं. आज मला करायचं गाजरचा हलवा. गाजर आणून ठेवले आहेत, सो ते करावं लागेल. नाहीतर असं काय, लास्ट टाईम मी केलेलं नव्हतं, मी श्रीखंड आणलेलं. सो आज मी काही करून गाजरचा हलवा करणार आहे. आणि मला आली आहे आत्ता लिटरली झोप, पण झोपली तर कामं राहणार बाकी. पिल्लू उठली की परत हे होणार, कारण का दीपकला बरं नाही आहे. दीपकला आहे फिवर आणि सर्दी पण झाली आहे. आज मे बी ऑफिसला तो जाणार नाही, त्याच्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही. पण कसं होतं, पिल्लूला इन्फेक्शन होऊ नये म्हणून मी दीपककडे जास्त तिला देत नाही. मग तिला घेतलं ना की त्यांनी तो मास्क लावतो, कारण का उगाच ती इन्फेक्टेड नको व्हायला, त्याच्यामुळे. आणि माझी पूजा पण झाली. आता बाकीचं माझं काय काम राहिलं आहे, फक्त कपडे सुकत टाकायचे आहेत, भांडी घासायची थोडी आहेत ती, बस. बाकी काही नाही करायचे. आणि आता पटकन गाजर किसेल थोड्या वेळाने. तोपर्यंत पिल्लू अजिबात उठायला नको. माईट बी ती 3 वाजता उठेल, कारण का 1ला झोपले म्हणजे ती ॲटलिस्ट 2 तास तरी झोपेल मे बी, कारण का ती ऑलमोस्ट सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत जागी होते. ते आता चांगली झोपली पाहिजे. ते करू आणि माझी कामं होऊन दे आणि मला पण थोडा रेस्ट भेटून दे. तुमच्याकडे लहान मुलं असतील. आणि ते माझा गाजरचा हलवा पण रेडी झाला आहे. आता फक्त माझी भांडी घासायची, जेवण तर बाकी आहे. विचार करते फक्त मटर पुलाव करेल आणि नैवेद्याला गाजरचा हलवा दाखवेल, कारण का खूप दमली आहे मी आज, खूप टायर्ड फील होते. आता बघूया दीपक उठला की काय म्हणतोय, नंतर मग जेवण करेल. शक्यतो मी हेच करेल, मटर पुलाव करेल आणि नैवेद्याला गाजरचा हलवा दाखवून देईल, कारण का आता शक्यच नाही माझ्याने. खूप 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 सारी दमली आहे. आणि ही भांडी पण घासायची. थोडा वेळ बसते आता आणि मग घासेन. आणि गाजर किसता किसता माझा पोट पण किसला गेला. नेमकं एक गाजर किसल्यानंतर माझा बोट कापला गेला. त्यानंतर मी कसं तरी करून बाकीचे जे गाजर आहेत ते किसले, म्हणजे
आज काय झाले काय माहिती. मग हा जो किसलेला म्हणजे गाजर किसता किसता बोट हे झालं तर ब्लड पण निघत होतं. मग दुसऱ्या हाताने मला किसावं लागलं. कसं तरी किसलं आणि केला आता हलवा. आता बघूया. आता वाजले 3, 3:15. पिल्लू आमची अजून झोपली आहे. आता उठेल तेव्हा काय खाईल की नाही काय माहिती. कारण का तिला माइट बी उठली आहे ती. बघते 1 मिनिट. जेव्हा मी मार्केटमधून आली तेव्हा ऑलमोस्ट पिल्लू उठलेली. मग पिल्लूचे बाबा तिला बघत होते कारण का भाजी आणायचीच होती मला. आणि त्याच्यानंतर मग पिल्लूच्या बाबांना पण आम्ही डॉक्टरकडे घेऊन आलेलो. मार्केटमधून आल्यावरती आम्ही डॉक्टरकडे गेलेलो आणि मग घरी आलो आणि मग थोडा रेस्ट केला. पिल्लूला मग थोडं भरवलं मी. पहिलं तिला भरवून घेतलं कारण जेवली संध्याकाळी दुपारी तिला खाल्लं नव्हतं सो तिला लवकर भरवलं मी. आणि भरवल्यानंतर तिला थोडंसं सर्दीसारखं वाटलं आणि मग डोकं जाम गरम वाटलं. त्याच्यामुळे मग तिला मी परत झोपवलं. आणि तुम्ही बघते किती सारा मेस पडला आहे घरात कारण का पिल्लूला भरलेला फीवर. तो त्याच्यामुळे मला नंतर व्हिडिओ पण शूट करायला भेटला नाही. मार्केटमधनं आणलेलं सामान पण तसंच आहे आणि पिल्लूला मी झोपवलेलं. सो आजचा दिवस खूप गडबडीत गेला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि पिल्लूला मी झोपवलेलं म्हटलं कामावरील पण ते काही झालं नाही. तर आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत